गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी प्राध्यापक डॉक्टर टी.डी. महानवर. विद्यार्थी मित्र हो, आपण आज बीकॉम भाग 1 या वर्गासाठी असणाऱ्या मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स अँड ॲप्लिकेशन्स व्यवस्थापनाची तत्वे आणि उपयोगिता या विषयामधील दुसरा जो टॉपिक आहे, युनिट आहे, त्याची चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा आपण या दुसऱ्या टॉपिक बद्दल माहिती घेताना आपला जो दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग, म्हणजेच नियोजन आणि निर्णय घेणे. तर या टॉपिकमध्ये आपल्याला जो अभ्यास करायचा आहे त्यामध्ये नियोजन या विषयाची प्रस्तावना, त्याचबरोबर नियोजनाचा अर्थ, नियोजनाची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर नियोजनाच्या व्याख्या, नियोजनाचे प्रकार, त्यानंतर नियोजन प्रक्रियेचे टप्पे आणि याच टॉपिकमध्ये आपल्याला पर्यावरण विश्लेषण आणि निदान याबद्दलही माहिती घ्यायची आहे. त्यामध्ये पर्यावरण विश्लेषण व्याख्या, पर्यावरण विश्लेषणाचं महत्त्व, पर्यावरण विश्लेषणाचं तंत्र, त्याला आपण सॉक अनालिसिस असं म्हणत असतो, आणि व्यवसाय पर्यावरणाचे घटक, याचबरोबर निर्णय घेणे, अर्थ व व्याख्या, निर्णय प्रक्रियेचं महत्त्व, निर्णय प्रक्रियेची कार्ये आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया, त्याचबरोबर विवेकपूर्ण निर्णय आणि निर्णय घेण्याची तंत्रे, अशा पद्धतीनं आपण या टॉपिकमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. अर्थात आज आपण अभ्यास करत असताना फक्त नियोजन, अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये हा एवढाच घटक विचारात घेणार आहोत. तर त्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ प्लॅनिंग यामध्ये आपल्याला चर्चा करत असताना असं म्हणता येईल की प्लॅनिंग इज फंडामेंटल अँड बेसिक फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. आपण पहिल्या टॉपिकमध्ये अगदी शेवटी विचार केलेला आहे की व्यवस्थापनाची विविध कार्ये, या विविध कार्यामध्ये आपण पूर्वानुमान, नियोजन, संघटन, समन्वय, कार्यप्रेरणा, कर्मचारी नियुक्ती, आदेश देणं, त्याचबरोबर संदेशवहन, नियंत्रण अशा प्रकारची आणि नेतृत्व अशा प्रकारची विविध कार्ये विचारात घेतलेली आहेत. पण आज आपण किंवा आपल्याला यामध्ये विशेषतः नियोजनाबद्दल सविस्तर अभ्यास करायचा आहे, आणि म्हणून प्लॅनिंग इज फंडामेंटल अँड बेसिक फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. आपल्याला माहिती आहे की पूर्वानुमानानंतर पहिलं जे व्यवस्थापनाचं कार्य आहे ते म्हणजे नियोजन, आणि म्हणून या नियोजन कार्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान व्यवस्थापकीय कार्यामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येईल. प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट ऍक्टिव्हिटीज रिक्वायर्ड टू अचीव डिझायर्ड गोल. म्हणजे काय? नियोजन ही एक वैचारिक प्रक्रिया आहे की ज्या वैचारिक प्रक्रियेच्या जोरावर आपण ठरवलेली भविष्य काळातील उद्दिष्टे साध्य करावयाची असतील तर आपल्याला काय करावं लागेल? वी हॅव रिक्वायर्ड ॲडव्हान्स्ड थिंकिंग, म्हणजे आपल्याला भविष्यकालीन परिस्थितीचा विचार करणं गरजेचं आहे. इट इज द फर्स्ट अँड फॉरमोस्ट ॲक्टिव्हिटी टू अचीव डिझायर्ड रिझल्ट, म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची क्रिया किंवा हे कार्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. इट इन्व्हॉल्व्स द क्रिएशन अँड मेंटेनन्स ऑफ प्लॅन. म्हणजे काय? तर इथं आपल्याला एक नियोजन तयार करावं लागतं आणि त्या नियोजनाप्रमाणे कार्यवाही देखील करण्याची गरज आहे. आणि म्हणून such a psychological aspect that required conceptual skill,
म्हणजे ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. विचार करणं, थिंकिंग करणं, त्याचबरोबर फॉरवर्ड थिंकिंग हा जो भाग महत्वाचा आहे, त्या दृष्टिकोनातूनही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. प्लॅनिंग इज लीगल कॉन्टेक्स्ट ऑफ परमिटेड बिल्डिंग डेव्हलपमेंट. आता या ठिकाणी बिल्डिंग डेव्हलपमेंटचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळी एखादी बिल्डिंग बांधतो त्यावेळी बिल्डिंग काय आपोआप आपण बांधायला सुरुवात करत नाही, तर त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागतो, एक विशिष्ट लेआउट, म्हणजे त्याच्या अगोदर आपण म्हणजे ज्या ठिकाणी जागा आपण निवडलेली आहे त्या जागेची पाहणी करतो, लोकेशन निश्चित करत असतो आणि लोकेशन निश्चित केल्यानंतर त्या ठिकाणी बिल्डिंगचा आराखडा तयार करत असतो आणि हे मग हा आराखडा तयार करत असताना हे बिल्डिंग मध्ये या बिल्डिंग किती मजली असणार आहे, त्याचं बांधकाम कसं असणार आहे, कोणतं साहित्य वापरलं जाणार आहे, त्याला किती बजेट आहे, म्हणजे किती खर्च आपल्याला करावा लागणार आहे, त्याचबरोबर आतमध्ये कोणत्या सुविधा म्हणजे किती जागा आपण ऑक्युपाय करणार आहोत, म्हणजे त्याला आपण FSI असं अलीकडं एक शब्द वापरला जातो. म्हणजे तुमचा FSI किती असणार आहे, 3000 स्क्वेअर फूट, 10,000 स्क्वेअर फूट, 12,000 स्क्वेअर फूट वगैरे वगैरे, आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा, गाळे किती असणार आहेत, जिना कसा असणार आहे, लिफ्ट कशी असणार आहे, अंतर्गत सुविधा कशा असणार आहेत, या सर्व गोष्टी आपण काय करत असतो, निश्चित करत असतो. आणि याशिवाय हा जो ब्ल्यू प्रिंट म्हणजे बांधकाम करताना आर्किटेक्ट आपल्याला एक ब्ल्यू प्रिंट देत असतो आणि त्या ब्ल्यू प्रिंट्स मध्ये सर्व डिटेल्स दिलेले असतात. आणि मग हे डिटेल्स काय असतात तर म्हणजे अगदी जागेचा वापर इंचामध्ये देखील केलेला असतो. त्याला वापरलं जाणारं साहित्य असेल, वीट असेल, एक्सकॅव्हेशन म्हणजे खुदाई काम असेल, प्लिंथ लेवल असेल किंवा त्यामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा असतील आणि त्याला येणारा खर्च असेल, मटेरियलची क्वालिटी आणि क्वांटिटी हाही घटक विचारात घेतलेला असतो. शिवाय हे बांधकाम किती टप्प्यानं किती कालावधीत पूर्ण होणार आहे हे देखील आपण काही ठिकाणी म्हणजे विशेषतः त्या प्लॅन मध्ये निश्चित केलेलं असतं. शिवाय या बांधकामाला आपण शासनाची, नगरपालिकेची किंवा ग्रामपंचायतीची देखील परवानगी आपल्याला घ्यावी लागते. म्हणजे हे जे सर्व आहे हे सर्व आपण जर नियोजनबद्ध केलं किंवा तेवढी आपण पैशाची किंवा खर्चाची प्रोव्हिजन केली तरच आपली इमारत ही परिपूर्ण आणि वेळेत आपल्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग इज लीगल कॉन्टेक्स्ट ऑफ परमिटेड बिल्डिंग डेव्हलपमेंट. इथे बिल्डिंग डेव्हलपमेंटच्या अनुषंगानं आता आपण चर्चा केलेली आहे. Also planning has specific process and it is necessary for multiple occupations. म्हणजे हे फक्त काय एकाच विशिष्ट घटकासाठी नियोजन करायचं असतं असं नाही, तर व्यवसाय याची जी विविध क्षेत्र आहेत या व्यवसायाच्या विविध क्षेत्रामध्ये आपल्याला नियोजनाची गरज आहे किंवा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्येही, त्याचबरोबर ज्याला आपण म्हणूया की जॉईंट फॅमिली यामध्ये सुद्धा आपल्याला नियोजनाची गरज असते. शेतकऱ्यालाही शेती कामाच्या नियोजनाची गरज असते. म्हणजे वेगवेगळे जे ऑक्युपेशन्स आहेत या सर्व ऑक्युपेशन्स, बिझनेस, इंडस्ट्री, एंटरप्रेन्योर एज वेल एज गव्हर्नन्स म्हणजेच ज्या गव्हर्निंग बॉडीज आहेत या सर्व घटकांना सुद्धा नियोजनाची गरज आहे. इट हेल्प्स कंपनीज अचीव एफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. म्हणजे नियोजनाच्या आधारे आपण आपली उद्दिष्टे साध्य करू शकतो आणि ही उद्दिष्टे साध्य करत असताना वी हॅव रिक्वायर्ड इफिशियन्सी
अँड इफेक्टिव्हनेस. हा इफेक्टिव्हनेस वाढवायचा असेल तर आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. इट इज द रिलेशनशिप इट होल्ड्स द फोरकास्टिंग. Forecasting can be described as per a prescribed future will look like, whereas planning predicts what the future should look like the future scenarios. म्हणजे इथं आपण काय करत असतो, फोरकास्टिंग म्हणजे भविष्यकालीन घटनांचा अचूक वेध घेऊन भविष्य काळामध्ये आपल्याला म्हणजे व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये कोणकोणती कार्ये क्रिया कराव्या लागणार आहेत, कोणती परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्या परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करावं लागेल याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आता आपण प्लॅनिंग, मीनिंग अँड डेफिनेशन. प्लॅनिंग कंबाइन्स फोरकास्टिंग विथ प्रिपरेशन ऑफ सिनेरियोज अँड हाऊ टू रिॲक्ट टू देम. फोरकास्टिंग विथ प्रिपरेशन ऑफ सिनेरियोज म्हणजेच भविष्य काळामध्ये आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्याला फोरकास्टिंग करावं लागणार आहे. उदाहरणार्थ एखादा सहकारी साखर कारखाना आहे आणि येत्या ऑक्टोबरमध्ये त्या कारखान्याचं ज्याला आपण म्हणूया की गळीत हंगाम सुरू होणार आहे आणि या गळीत हंगामासाठी म्हणजे हे सुरू करत असताना सुरुवातीच्या वेळी जो त्या कारखान्याचा चेअरमन असतो तो काय करत असतो, काही विशिष्ट टार्गेट, समजा मागच्या वर्षी 6 लाख टनाचं गाळप झालं असेल तर या वर्षी आपण 7 लाख टनाचं गाळप करणार आहोत. अशा पद्धतीचं भाषण त्या उद्घाटनाच्या प्रसंगी किंवा बॉयलर पेटवण्याच्या वेळी चेअरमन करत असतात. परंतु खऱ्या अर्थानं त्यांनी जे टार्गेट 6 लाखावरून 7 लाख सांगितलेलं आहे त्या अनुषंगानं आपल्या कारखान्याची जी क्षमता आहे ती क्षमता आपल्याला परिपूर्णपणे उपयोगात आणावी लागेल. मग यासाठी आपल्याला ऊस तोडणी कामगार असतील किंवा उपलब्ध होणारा अधिकचा ऊस असेल, वाहतुकीची व्यवस्था असेल, कारखान्याचा मेंटेनन्स असेल किंवा आपला जो रिकव्हरी रेट असेल किंवा अधिकचे लागणारे कामगार असतील किंवा अन्य भौतिक सुविधा असतील, या सर्व सुविधाच्या अनुषंगानं म्हणजे हा जो भाग आहे तो फोरकास्टिंग विथ प्रिपरेशन ऑफ सिनेरियो. म्हणजे सिनेरियो म्हणजे भविष्यकालीन चित्र म्हणजेच परिस्थिती आपल्याला डोळ्यासमोर घेणं गरजेचं आहे आणि त्या परिस्थितीशी सामोरं आपण कसं जाणार आहोत त्यालाच काय म्हटलेलं आहे, हाऊ टू रिॲक्ट टू देम. म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. प्लॅनिंग इज प्रिपेरिंग अ सिक्वेन्स ऑफ ऍक्शन स्टेप्स टू अचीव सम स्पेसिफिक गोल्स. म्हणजे देअर इज अ सिक्वेन्स. म्हणजे प्लॅनिंग इन्व्हॉल्व्स सिक्वेन्स. म्हणजे आपल्याला समजा प्रवास करायचा आहे तर उदाहरणार्थ तुम्हाला दिल्लीला जायचे किंवा दिल्लीमधील एखाद्या शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्याची भेट घेऊन एखाद्या व्यवसायाची तुम्हाला परमिशन किंवा त्या अनुषंगानं तुमचं काहीतरी शासकीय काम आहे असं गृहीत धरा. म्हणजे त्यावेळी आपल्याला काय केलं पाहिजे, पहिल्यांदा त्या अधिकाऱ्याची अपॉइंटमेंट घेतली पाहिजे. म्हणजे विशिष्ट तारीख निश्चित केली पाहिजे. ती तारीख त्यांना आणि आपल्याला सुटेबल असली पाहिजे. शिवाय ज्या तारखेला तुम्हाला जायचंय त्या तारखेलाच तुम्ही पोहोचण्याच्या दृष्टीनं तुम्हाला रेल्वेचं बुकिंग करावं लागेल किंवा कारचं नियोजन करावं लागेल किंवा विमानानं जाण्याची तयारी करावी लागेल. म्हणजे त्या दृष्टिकोनातून त्या सर्व अवेलेबल ज्या सोर्सेस आहेत त्या सोर्सेसचा विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला लागणारं फंडिंग म्हणजे किती खर्च येईल किंवा तिथं तुम्ही राहणार कुठं आहात त्या दृष्टिकोनातून तिथल्या हॉटेलचं देखील तुम्हाला बुकिंग करणं गरजेचं आहे. किंवा तिथं तुमचा एखादा मित्र असेल तर त्याला त्या पद्धतीनं त्यालाही तशी पूर्वकल्पना देणं गरजेचं आहे. किंवा त्यासाठी आवश्यक असणारी जी डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही त्यांच्या पुढं
प्रेझेंट करणार आहात ती डॉक्युमेंट्स यू हॅव टू मेक रेडी टू प्रेझेंट बिफोर दॅट पर्टिक्युलर फेलो. म्हणजे ही सर्व तयारी जर आपण योग्य पद्धतीनं केली तरच तुमचं काम हे अतिशय इफेक्टिव्हपणे होऊ शकतो. त्यानंतर अ प्लॅन इज लाईक अ मॅप. म्हणजे जसं आपण पाहतो की रोड मॅप, म्हणजे रोड मॅप म्हणजे काय असतो तर आपण म्हणजे आपल्याला जो मार्ग दाखवणार असतो तो मार्ग आपल्याला दाखवला जातो. त्या पद्धतीनं आपल्याला हा मॅप सारखं प्लॅनिंग काम करत असतं. प्लॅनिंग इज ब्ल्यूप्रिंट ऑफ फ्युचर प्लॅन ऑफ ऍक्शन. म्हणजे भविष्यकालीन घटनांचा जो कृती आराखडा आहे तो आराखडा या नियोजनामध्ये असतो. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लॅनिंग. आता त्यामध्ये आपण जर काही व्याख्या विचारात घेतल्या तर आपण अशी व्याख्या करू शकतो की वस्तुस्थितीवर आधारित पूर्वानुभवाचा उपयोग करून निवड केलेल्या भावी काळातील विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूत्रबद्ध आवश्यक कार्यदिशा म्हणजे नियोजन होय. म्हणजे यामध्ये आपल्याला पूर्वानुभवाचा विचार करावा लागेल आणि भविष्य काळातलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सूत्रबद्ध आवश्यक कार्यदिशा निश्चित करणं म्हणजेच नियोजन होय. त्याचबरोबर भावी प्रक्रिया व तिचे परिणाम याची आगाऊ कल्पना देणारी क्रिया म्हणजे नियोजन होय. म्हणजे भविष्य काळात करावयाची क्रिया काय करायचं आहे आणि हे करत असताना त्याचे काय परिणाम होणार आहेत याची आगाऊ कल्पना ऍडव्हान्स थिंकिंग आपण या नियोजनाच्या माध्यमातून करत असतो आणि त्या दृष्टिकोनातून या घटकाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लॅनिंग. आता इट इज अ मॅनेजरियल फंक्शन. आपण पाहिलेलं आहे की नियोजन हे व्यवस्थापकीय कार्य आहे आणि म्हणून जशी इतर कार्य आहेत ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग, त्या पद्धतीचंच नियोजन हे एक अत्यंत महत्वाचं कार्य आहे. दुसरं आहे गोल ओरिएंटेड. त्याला आपण म्हणूया की उद्दिष्टाधिष्ठित, उद्दिष्टाभिमुख. म्हणजे नियोजनाचं उद्दिष्ट म्हणजे ज्याला आपण मुख, तोंड कशाकडे आहे तर उद्दिष्टाकडे आहे. म्हणजे आपण ज्या दिशेनं जाणार आहोत ते उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे आणि म्हणून इट फोकसेस ऑन defining the goals of organization, identifying alternative course of action. म्हणजे अन्य मार्ग आपल्याला आहेत परंतु त्यातला दी बेस्ट सुटेबल मार्ग कोणता आहे या दृष्टिकोनातून नियोजन हे आपल्याला मार्गदर्शन करत असतं. प्लॅनिंग ॲट ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे लेवल्स ऑफ मॅनेजमेंटचा विचार केल्यास म्हणजे सामान्यपणे मॅनेजमेंटच्या 3 लेवल्स असतात. टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट आणि लोअर लेवल मॅनेजमेंट. आता हे टॉप लेवल, मिडल लेवल, लोअर लेवल हे आपण भविष्य काळामध्ये त्याचा विचार करणार आहोत. टॉप लेवल मध्ये काय असतं तर संचालक मंडळ, अध्यक्ष, प्रवर्तक, त्याचबरोबर जो प्रमुख ज्याला आपण मॅनेजर म्हणू हे कशामध्ये असतात तर टॉप लेवल मध्ये असतात. मिडल लेवल मध्ये काय असतं तर विभाग प्रमुख जे असतात ते मिडल लेवल मध्ये असतात आणि लोअर लेवल मध्ये काय असतं त्या विभागामध्ये काम करणारे जे सुपरवायझर आहेत, फोरमन आहेत, असे जे लोक आहेत त्यांना आपण लोअर लेवल असं म्हणू शकतो. अर्थात त्या घटकाला त्याच्या विभागामध्ये कार्य पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजनाची गरज आहे. म्हणजे टॉप लेवलला त्याची व्याप्ती जास्त आहे, मिडल लेवलला त्याच्यापेक्षा कमी व्याप्ती आहे आणि लोअर लेवलला त्याच्या विभागापुरतच ते काम इफेक्टिव्ह होण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. आणि म्हणून प्लॅनिंग ॲट ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट असं नियोजनाचं वैशिष्ट्य सांगता येईल.
त्यानंतर इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. नियोजन ही सतत चालणारी क्रिया आहे. आता मला वाटतं की यामध्ये PDCA या नावाचं एक सूत्र वापरलं जातं. त्यामध्ये प्लॅन, डू, चेक, ऍक्शन. म्हणजे ही काय आहे तर प्लॅन, डू, चेक, ऍक्शन. म्हणजे प्लॅनिंग करा, प्लॅनिंग प्रमाणे कृती करा, कृती केल्यानंतर पुन्हा त्याची तपासणी करा आणि त्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील तर पुन्हा प्लॅनिंग करा. म्हणजे प्लॅनिंग एकदा केल्यानंतर ते 100% आपल्याला रिजिड ठेवून चालत नाही, तर ते परिस्थितीनुसार त्यामध्ये आपल्याला काय करावं लागतो, बदल करावा लागतो. आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत आपण जवळजवळ 14 पंचवार्षिक योजना अनुभवलेल्या आहेत. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, त्यानंतर 3 वर्षीय वगैरे वगैरे. म्हणजे इथं काय आहे तर आपण काही एकदा प्लॅन केला की तसाच 70 वर्ष वापरला नाही. तर म्हणून प्लॅनिंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. पाचवा घटक आहे इंटेलेक्च्युअल प्रोसेस. म्हणजे काय तर ही एक बौद्धिक आणि वैचारिक आणि विद्वान स्वरूपाची क्रिया आहे. इट इज अ मेंटल एक्झरसाइज. म्हणजे काय तर त्याला आपण म्हणूया की त्यासाठी तुम्हाला बौद्धिक ताण द्यावा लागेल, विचार मंथन करावं लागेल, चिंतन करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, माहिती व आकडेवारी गोळा करावी लागेल आणि त्यातून मग तुम्हाला त्याच्या आधारावर नियोजन करावं लागेल. आणि म्हणून इमॅजिन इंटेलेक्च्युअली, इंटेलिजंटली अँड इनोव्हेटिव्ह. हे वर्क कसं आहे तर एक प्रकारे इनोव्हेटिव्ह आहे. म्हणजे कल्पना इथं तुम्हाला मांडावी लागेल आणि कल्पना ही प्रत्यक्ष साकार होण्यासाठी नियोजन आपल्याला करायचं असतं. त्यानंतर फ्युचर ओरिएंट. आता आपण विचार केल्याप्रमाणे मला वाटतं हा डबल मुद्दा आलेला आहे. त्यानंतर डिसिजन मेकिंग. आता मूलतः नियोजन हा घटक आपल्याला निर्णय घेण्यास मदत करत असतो. म्हणजे नियोजनामध्ये जे आहे त्याला सपोर्टिव्ह असणारेच आपल्याला निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यामध्ये म्हटलेलं आहे की अल्टरनेटिव्ह चूजन शुड बी द बेस्ट अमॉंग ऑल with the last number of negative and highest number of positive outcomes. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, लिस्ट नंबर म्हणजे लिस्ट म्हणजे कमीत कमी निगेटिव्ह आउटकम आला पाहिजे आणि हायेस्ट नंबर ऑफ पॉझिटिव्ह आउटकम आला पाहिजे. म्हणजे आपण निर्णय घेत असताना त्याचे जे परिणाम आहेत ते अधिकाधिक चांगले परिणाम आपल्याला मिळाले पाहिजेत. असा निर्णय आपण घेऊ शकतो. कशाच्या आधारे तर आपण जे थिंकिंग केलेलं आहे, आपण जो अभ्यास केलेला आहे, आपण जे चिंतन केलेलं आहे त्याच्या आधारावर आपल्याला या पद्धतीनं विचार करता येईल. त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड. म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी हा फार महत्वाचा आहे. म्हणजे आपल्यासमोर काय टार्गेट आहे, आपल्यासमोर काय गोल्स आहेत, आपल्यासमोर काय ऑब्जेक्टिव्ह आहेत, ती साध्य करण्यासाठीच आपण नियोजन करत असतो. आता साधं उदाहरण देता येईल की आपण जे शिक्षण घेता, खरं पाहिलं तर आपण त्या बाबतीत इतका गांभीर्यानं विचार करत नाही. याचं कारण असं आहे की आता तुम्ही 12वी पास झालेला आहे, म्हणजे तुम्ही 12 वर्ष शिक्षणामध्ये घातलेले आहेत. असं असलं तरी तुम्हाला जर प्रश्न विचारला की तुम्हाला काय व्हायचंय, म्हणजे तुम्ही काय करिअर करायचं ठरवलेलं आहे, तर आपण त्याबद्दल तितकं सजग नाही, त्याबद्दल आपण तितकं चिंतन केलेलं नसतं. म्हणजे यामुळंच आपण आपला फेल्युअर रेट हा जास्त आहे. म्हणजे जर तुम्ही इयत्ता 3री मध्ये, इयत्ता 4थी मध्ये जर ठरवलेलं असतं की मला कॉमर्सला जायचंय, कॉमर्स मधून मला CA करायचंय, मला उद्योग व्यवसाय करायचाय, मला बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करायची आहे, असं आपण परफेक्टली ठरवलेलं नाही. म्हणजे आपण काय करतो तर एक प्रकारे
टीपी म्हणजे टाइम पास, म्हणजे म्हणून आपण आपल्या जीवनाकडे बघतो आणि बघू अशा पद्धतीची मानसिकता आपण ठेवत असतो. आणि ही ठेवल्यामुळेच आपल्या समोर कोणतंही निश्चित असं ऑब्जेक्ट नसतं. आणि म्हणून हे ऑब्जेक्ट साध्य करण्यासाठीच ही एक शिक्षणाची शिडी निर्माण केलेली आहे. पहिली पायरी पूर्ण केली की दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी या पद्धतीनं मग आपण टप्प्याटप्प्यानं 10वी नंतर 11वी, 12वी, त्यानंतर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट नंतर असणाऱ्या वेगवेगळ्या किंवा ग्रॅज्युएशन नंतर असणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा, या परीक्षेला आपण पात्र ठरावं म्हणून असणारा वेगवेगळा अभ्यासक्रम. पण आपण त्या दृष्टीनं विचार करतो का, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून ऑब्जेक्ट ओरिएंटेड आपलं नियोजन हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड असलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं व्यवस्थापनाला त्याचा व्यवसाय यशस्वीपणे चालवायचा असेल तर काय केलं पाहिजे, आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून नियोजनाची उद्दिष्टे निश्चित केलेली असतात आणि त्या पद्धतीनं कृती आराखडा तयार केलेला असतो. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र हो, आपण आज नियोजन आणि नियोजनाचा अर्थ आणि नियोजनाची वैशिष्ट्ये सविस्तररित्या विचारात घेतलेली आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.